वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा शुभमंगल सावधान शुभमंगल निमोरा नगरीमध्ये घाला ना दोघी जणी गणपतीला हार घालतील गणपती दोघीच्या गळ्यात घालतील टप्पो हार दिला त्यांना खुर्च्या द्या बसायला आज नेमानं म्हणजे कारण शिव महापुराणामध्ये ऐका ना माता पार्वतीचं शंकराचं लग्न लावल्या जातं पण आपल्या गावामध्ये गणपतीच्या प्रागट्य दिन निमित्त हे शिव महापुराण आहे म्हणून शेकू सोनाने 100 रुपये धन्यवाद या निंबोरा नगरीमध्ये कचरो सोनोने काय वाजत गाजत भगवान घुगे 100 रुपये धन्यवाद वासुदेव नारायण सोनोने 100 या निंबोरा नगरीमध्ये काय वाजत जय हो रमेश शेकू सोनोने 100 रुपये वाजत गाजत लगीन देवाचं लागत 100 रुपये वाजत गाजत
महाराज हे देवाचं लग्न आहे. देवाच्या लग्नामध्ये सगळे देव नाचत होते. तुम्ही देवापेक्षा काही मोठं नाही. माझी महाराज आणि जो बिलकुल नाचणार नाही त्याला शेजाऱ्याची शपथ हे ध्यानात ठेवा.
जरा ग पुटला जरा गाय मुखाला पुटला जरा ग पुटला जरा गाय मुखाला पुटला जरा वारी जर महादेवानं केली तर मग महादेवन वैष्णवन वारकरी कोण झाले एक झाले मग वारकरी कसे खेळत होते तुमच्याहून असे उभा राहत होते का काही माणसाला संसारात बायको बस म्हणली की पटकन बसत उठ म्हणली की उठ पळ म्हणली की पळ आणि आण म्हणली की दळून आणि काय घेऊन बसलात राजा गेलं सगळं गेलं इथं जो खेळला का आनंद घेतला का या संसारात पुन्हा तुम्हाला खेळायची गरज नाही आपल्याला ज्ञानोबाचं भजन घ्यायचे हरि ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला हरि ओम विठ्ठला ओ नागोबाच्या विठ्ठला गणपतीच्या विठ्ठला माझ्या विठ्ठला मुक्ताईच्या विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम नागोबाच्या विठ्ठला मुक्ताईच्या विठ्ठला नामदेवाच्या विठ्ठला जनाबाईच्या विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला हरि ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला हरिपाठ कशासाठी माझ्या ज्ञानोबारानं काढलाय फक्त कलियुगातल्या लोकांना बीपी शुगर होऊ नाही म्हणू नये काय बोलू नका इकडे लक्ष द्या मी काय बोलतो ती सगळे गावातल्या तरुण आणि गावातले सगळे जाणकर माणसं आहेत माझ्या समोर तुम्हाला सांगतो कलियुगामध्ये जर तुम्हाला साखर गुडघादुखी बरोबर आहे की नाही मनका हे मोठे मोठे जे रोग आहेत का हे रोग नष्ट करण्यासाठी ज्ञानोबारायनं 750 वर्षापूर्वी हरिपाठ नावाचं पुस्तक काढलं फक्त तुमच्या आमच्यासाठी आणि आपण सोन्यासारखे माणसं आहेत विद्या कोई अशी हाताची गडी घालतात का तू का कुठला सावकार आहेस का राजा आहे जाणं तुम्ही जाऊन माऊलीच्या सोहळा बघा तिथं जर कोणी आला ना एखादा लय नेता फिता असला तर त्याला पहिली काशी करावं लागते वाक म्हणावं लागते तर टाळगी ही ताकद माझ्या वैष्णवाची आहे हा कोण विचारतं तुमच्या पैशाला गाडीला घोडीला माडीला कोणी नाही विचारित वारकरी व्हा आणि माझ्या पांडुरंगाची वारी करा पांडुरंगाची पहिली वारी माझ्या भगवान शंकरानं केली म्हणून भगवान शंकराची प्रतिमूर्ती माझ्या पांडुरंगानं मस्तकावर धारण केली म्हणून आज बी पांडुरंगाची टाळू बघण्याचा योग जर तुमच्या जीवनात आला तर तुम्हाला महादेवाची पिंडीचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही हे माझ्या विठ्ठलाचा आवडता मंत्र आहे म्हणून परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पहिल्यांदी तुम्हाला पांडुरंगाच्या आधी तुम्हाला भोल्या शंकराच्या लिंगाचं दर्शन होणार ही ताकद आहे महाराज म्हणून या हरिहरात भेद नव्हता तुमच्या आमच्यात भेद आहे या गणपतीच्या तुमच्या अखंड हरिनाम सप्ताह शिव महापुराणाला जे जे लोक पाणी घालते त्यांचेच दादानो पुढची येणारी पिढी
हे पाणी घातल्याने ह्या वटवृक्षाचा वेल गगनावर जाणार आणि या गगनावर गेलेल्या वेलेला, या वटवृक्षाच्या झाडाला, या अमृताच्या झाडाला बडे बडे मस्त पैकी दादानो फळं येणार आणि ते फळं तुमचे लेकरं खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत, हे डोक्यात ठेवा. ही ताकद आहे, साधू नाही. बापानं केलं पुण्य तर पूर्वी बरं का, पूर्वी सत्ययुगामध्ये, द्वापार युगात, त्रेतायुगामध्ये बापानं पुण्य केलं तर लेकराच्या पदरात पडत होतं. पण कलियुगामध्ये स्वतःला पुण्य करावं लागतं, हे डोक्यात ठेवा. असं म्हणायचं नाही बायको जाती कथेला ना आपल्याला काय गरज आहे, चुकीचं बोलणं आहे. तुम्ही स्वतः या, बायको स्वतः या, लेकर या, सगळे या, सुना या, नाती या, सगळे माणसं या. तुम्ही तुमचं पुण्य कर्म कमवा, सत्कर्म करा, सत्कार्य करा आणि सहकार्य करा. प्रत्येक माऊलीने विचार केला. आपल्या गणेश गावातील तरुण मित्रमंडळानं आपल्या गावाचं कौतुक करण्यासाठी आपल्या गावामध्ये शिव महापुराण कथा आणली. आपल्या गावामध्ये महाराष्ट्रातले दिग्गज कीर्तनकार येत आहेत. ही जर ताकद आपल्या गावातल्या तरुणानं उभा केली, मग का त्यांच्या त्या तरुणाला प्रत्येक माऊलीनं 500 रुपये दिले तर काय होतं सांगा ना. हा बोला. तेच 500 रुपये तुमच्या घराचं कवच आहे, ध्यानात ठेवा माझं बोलणं. वाक्य लिहून ठेवा, अंडरलाईन करा त्याला. तेच 10 रुपये तुमच्या घराचं कवच आहे. घरातली दरिद्री दूर होणार, घरातला रोग नष्ट होणार, घरातलं विघ्न दूर होणार. जो गणपतीच्या कार्याला 500 रुपये देणार, त्याच्या घरातली इडापिडा जाणार. ही ताकद फक्त दादानो या मंडपात आहे. या मंडपातून बाहेर गेलात तरी त्याला किंमत नसती, हे ध्यानात ठेवा. म्हणून मला दादानो कुणी सांगितलं नाही किंवा मी कुणाचं कधी सांगून कधी बोलतही नाही. मला माळ घाला, आयुष्यात खोटं बोलू नका, कुठल्या तरी एका गुरुवर विश्वास ठेवा आणि माय बाप केवळ काशी तेने न जावे तेरसा. थोडासा शोध. जन्म दिला आईने तुला, उपकार मोठा केला. ठेचा लागे तुझ्या पायाला, आसू येई मायेच्या डोळा. मी तुझ्यासाठी जीवन जाळी हे बाळा, तुने नाही पाणी पाजले. तुझ्यासाठी जीवन जाळी हे बाळा, तुने नाही पाणी पाजले.
जेवढ्या जेवढ्या आरतीच्या जोड्या असतील तेवढ्यानं